महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 रिझल्ट आला. पुढे नेमकं काय करायचंय, ऍडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असणार आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षपूर्वक करणं आहे, कोणती चूक झाली तर तुमचं वार्षिक नुकसान होऊ शकतं किंवा 4 ते 10 लाखाची पेनल्टी तुम्हाला कॉलेजमध्ये भरावी लागते. तर ऍडमिशन प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुमच्या जवळ सध्या प्रिपेअर करून ठेवणं आहे याची पण चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जरी एखादा डाऊट तुमचा शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करून डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पहा, आता सगळ्यात अगोदर आपण एक ऍडमिशन प्रक्रिया कशी चालणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं आहे आणि कोणकोणती माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे याची आपण चर्चा करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला डॉक्युमेंट तयार करणं आहे, नंतर आपल्याला कॉलेजची इन्फॉर्मेशन घेणं आहे, आपल्याला ऑनलाईन काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणे, त्याच्यानंतर आपल्याला एक एसएमएल लिस्ट येते. एसएमएल लिस्ट मध्ये आपला कॅटेगरी रँक किती ह्याची आपल्याला माहिती मिळवणे, नंतर राऊंड वाईज जे आहे ती चॉईस फिलिंग करणे. आता तुम्ही बघितलं असेल मागील 3 वर्षापासून अगोदर कसं होतं, एकदा कॉलेजचे नावं टाकले की शेवटपर्यंत ते वापरण्यात येत होते आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे ते कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये अलग अलग लिस्टमध्ये अलग अलग कॉलेज अलॉटमेंट होत होतं. पण आता नवीन नियम असेच मागल्या 2-3 वर्षापासून की तुम्हाला राऊंड 1 मध्ये जर 10 कॉलेजची नावं टाकायची असतील, तुम्ही 10 कॉलेजची नावं टाकले तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये जर परत भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ते कॉलेज परत फिल करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये नव्यानं कॉलेजची नावं नाही टाकली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट होत नाहीये, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणे. त्याच्यामुळे राऊंड वाईज चॉईस फिलिंग करणे याची पण आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर आपण अपग्रेड किंवा बेटरमेंट काय असतं, त्याचे रूल्स काय आहे त्याची पण चर्चा करणार आहोत. त्यानंतर रिटेन्शन फॉर्म म्हणजे नेमकं काय आणि रिटेन्शन फॉर्म कुणी भरायचा असतो कुणी नाही भरायचा याची पण आपण चर्चा करणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही सीट सोडायचा विचार करताय, म्हणजे एखादा मुलगा असा आहे की ज्यानं ऍडमिशन केलंय आणि नंतर त्याला 10, 15, 20 दिवसांना जर ऍडमिशन कॅन्सल करायचंय किंवा 1 महिन्यानं 6 महिन्यानं जर ऍडमिशन कॅन्सल करायचंय तर त्याला कॉलेजमध्ये किती पेनल्टी भरावी लागणार आहे याची पण आपण सविस्तर चर्चा छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता जर आपण डॉक्युमेंटचा विचार केला, पहा इथं फीजे एनटी साठी डॉक्युमेंट जरी दिसत असतील ना तरी हे डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व कॅटेगरीसाठी लागू होतात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता सगळ्यात अगोदर जे आपली महाराष्ट्र नर्सिंग सीईटी एक्झामचा जो आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता ना एक्झाम देण्यासाठी, त्याचा प्रिंटआउट तुमच्याकडे असायला हवा. त्यानंतर नर्सिंग सीईटीचं ऍडमिट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नर्सिंग सीईटीचा रिझल्ट असायला हवा, डोमासाईल सर्टिफिकेट 10वीचा रिझल्ट, 10वीचं डेट ऑफ बर्थ वाला पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं, 12वीचा रिझल्ट, 12वीची डेट ऑफ बर्थ वाली मार्कशीट आणि 12वी पासचा जो टीसी आहे ना तो तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. मिनिमम 12वी पासचा टीसी तुमच्याकडे असायला हवा आणि पीसीबी ग्रुप तुमचा 12वी मध्ये असायला हवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मेडिकल फिटनेस आहे. मेडिकल फिटनेस तुम्ही ज्यावेळेस सीईटी सेलचं ब्राउचर येईल त्याच्यामध्ये फॉर्मॅट दिला जातो किंवा ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होतील काउन्सिलिंगचे त्यावेळेस नोटीस ज्यावेळेस येईल त्या डेटमध्ये तुम्ही तुमचं मेडिकल फिटनेस क्रिएट करू शकतात, कारण मेडिकल फिटनेसला एक 3 ते 6 महिन्याची व्हॅलिडिटी असते. त्यामुळे जर तुम्हाला 4थ्या किंवा 5व्या राऊंडला सीट अलॉटमेंट होत असेल तर तुम्ही आता जे मेडिकल फिटनेस बनवणार आहात ना तर ते एक्सपायर होऊ शकतं, तुम्हाला परत नव्यानं बनवावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही मेडिकल फिटनेस ज्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस बनवलं तर तुमच्यासाठी थोडं बेनिफिशियल राहून जाईल. आता जर आपण कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येताय तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला हवं, कास्ट व्हॅलिडिटी असायला हवी. जर तुम्ही ओबीसी, पीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसीबीसी कॅटेगरीमध्ये येतात तुमच्याकडे एनसीएल नावाचं डॉक्युमेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट बनवताय तर 2 लाखापेक्षा कमी इन्कम बनवलं तुम्हाला जास्त फायदा होऊन जाईल, कारण बरेच कॉलेज महाराष्ट्र स्टेटमध्ये असे आहेत जिथं की 2.5 लाख जो आहे तो इन्कमचा रूल आहे आणि बरेच कॉलेज असे जिथं की 8 लाखापर्यंत तुमचं इन्कम असेल तरी तुम्हाला 100% कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो. परत सांगतो, एससी एसटी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारे जो आहे तो इन्कमचा रूल लागू होत नाहीये. आता गॅप ऍफिडेव्हिटचा जर आपण विचार केला, तुमच्याकडे जर गॅप असेल तर गॅप ऍफिडेव्हिट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे जे 14 डॉक्युमेंट आहेत ना हे प्रत्येक कॅटेगरीच्या मुलाकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी कोणी ईडब्ल्यूएस मधून असेल तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएसचा डॉक्युमेंट असायला हवा. आणि जर तुम्ही ऑदर रिझर्वेशन मध्ये अप्लायचा विचार करताय, जसं डिफेन्ससाठी झालं समजा, किंवा मग कोणी फिजिकल हँडिकॅपसाठी किंवा कोणी ऑर्फनसाठी, तर हे डॉक्युमेंट पण तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणी हिल एरियामधून अप्लाय करतंय किंवा जसं मायनॉरिटीचे खूप सारे कॉलेज आहेत, जर मायनॉरिटी तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे मायनॉरिटीचे डॉक्युमेंट पण असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आता तयार करून ठेवणं आहे. आणि ऍडमिशन करण्यासाठी तुम्हाला गॅप ऍफिडेव्हिट पण लागणार आहे, पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ पण लागणार आहेत. ज्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल त्या राऊंडचं तुमच्याकडे अलॉटमेंट लेटर असणं पण खूप जास्त गरजेचं आहे. काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म जो आपण भरणार आहे त्याचा पण प्रिंट आउट तुमच्याकडे असायला हवा. जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करताय तर ईडब्ल्यूएस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फिजिकल हँडिकॅपचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जर हिल एरियाचं ऍडिशनल रिझर्वेशन घेताय तर हिल एरिया पण तुमच्याकडे असायला हवं. हिल एरियाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, पॅरेंटचं डोमासाईल पण तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे. जर तुम्ही डिफेन्समध्ये येताय तर डिफेन्सचं डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचं जर रिझर्वेशन असेल तर तुम्ही या कोट्यामधून अप्लाय करू शकता. खूप
कमी पर्सेंटाईलवर पण तुम्हाला एक चांगलं टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज पण या ठिकाणी 100% मिळू शकतं. ऑर्फन मुलांसाठी पण सीट असतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काय करणं, पेन ड्राईव्ह मध्ये घेणं, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये किंवा जेपीजीच्या फॉर्मॅटमध्ये. साईज तुम्ही 300 KB पेक्षा कमी ठेवा, जेणेकरून की सगळ्याच कॉलेजमध्ये तुमचा पेन ड्राईव्ह ऍक्सेप्ट केला जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये बदल करायची गरज पडणार नाहीये. आता जर आपण सेकंड पॉईंटचा विचार केला तर बीएससी नर्सिंगचा रिझल्ट आल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं, यामध्ये आता आपला सेकंड पॉईंट येणार की आपल्याला कॉलेजची इन्फॉर्मेशन गेन करायची. आता कॉलेजची कोणकोणती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तर कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये किती फीस आहे, मग त्याच्यामध्ये डिपॉझिट किती जे की तुमच्याकडून फर्स्ट इयरला घेतलं जातं, मग नंतर ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस किती समजा ऑफिशियली गव्हर्नमेंटची, आणि कॉलेज तुमच्याकडून किती घेतं याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अगोदर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर चेक करणार आहेत आणि नंतर तुम्ही ऑफिशियली जे आहे ते त्या कॉलेजच्या वेबसाईटवर फी स्ट्रक्चर चेक करणार आहेत. गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर, ट्युशन डेव्हलपमेंट फीस आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल आढळून आला तर तुम्ही त्या कॉलेजला तुमच्या चॉईस लिस्टमध्ये थोडं खाल्ल्या क्रमांकावर पण ठेवू शकतात. कारण तुम्हाला तिथून एक हिंट मिळते की कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलर फॉलो करत नाहीये, म्हणजे फ्युचरमध्ये कॉलेज तुमच्याकडून हिडन चार्जेसची पण मागणी करू शकतं. तर तुम्ही थोडं सतर्क राहू शकतात आणि कॉलेजला तुमच्या प्रेफरन्स लिस्टमधून थोडं खाली पण ठेवू शकतात. त्यानंतर तुम्हाला चेक करणं सीट मॅट्रिक सीईटी सेलचं जे की लास्ट इयरचं आहे, कॅप राऊंड 1चं, आणि त्यामध्ये तुमच्या जागा बघणं तुम्हाला की तुमच्या जे आवडतं कॉलेज आहे किंवा तुम्ही ज्या कॉलेजला फर्स्ट प्रिफरन्स टाकतात त्या ठिकाणी मुलींसाठी किती जागा आहेत, जनरल कोट्यामधून किती जागा आहेत आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये ओव्हरऑल त्या जागा आहेत का नाही, किंवा जसं तुम्ही ऑदर रिझर्वेशन अप्लाय करतात तर त्या रिझर्वेशनसाठी तुमच्यासाठी जागा आहेत का नाही. जसा एखादा मुलगा समजा ज्याला की हिल एरियामध्ये अप्लाय करायचंय, पण तुम्ही जर गव्हर्नमेंट कॉलेज बघितले पूर्ण 16चे 16 बीएससी नर्सिंगचे आणि त्या 16 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर समजा हिल एरियाची तुमच्या कॅटेगरीची जागाच नसेल किंवा ओपन कॅटेगरीची जागा नसेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हिल एरियाचे डॉक्युमेंट क्रिएट करणार नाही, कारण सीटच नाही तर तुम्हाला त्या कोट्यामधून रिझर्वेशन होणारच नाहीये. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट बनवण्यासाठी ऍडिशनल खर्च लागणार आहे तुमच्या त्या ठिकाणी बचत होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बॉन्ड चेक करणार आहे. जसं आता बॉन्डचं काय राहतं, एखादं कॉलेज असं आहे समजा जिथं की तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तुम्ही 1 वर्षानंतर ऍडमिशन कॅन्सल करताय, तर ते कॉलेज तुमच्याकडून बॉन्ड बनवून घेते की तुम्ही ज्यावेळेस कॉलेज सोडणार आहे तो तुम्हाला 4 वर्षाची ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल, म्हणजे 4 लाख रुपये पूर्ण पेनल्टी भरावी लागेल. पण गव्हर्नमेंट रूल जर बघितला तुम्ही तर पेनल्टी खूप कमी असते. तर असं कोणतं कॉलेज बॉन्ड घेतंय का नाही घेतंय ती कॉलेज वाईज तुम्हाला इन्फॉर्मेशन अगोदर माहिती करून घेणे आणि नंतर तुम्हाला कॉलेजला चॉईस फिलिंगमध्ये टाकणं किंवा ऍडमिशन करणं का नाही हा डिसिजन घेणं. कारण बरेच मुलं मला मेसेज करतात की आम्ही लास्ट इयर ऍडमिशन केलं आणि आता आम्हाला हे कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणं आहे, पण ते पुन्हा पॉसिबल होत नाहीये. जर तुम्ही बॉन्ड लिहून दिला असेल तर तुम्हाला जेवढा अमाऊंट बॉन्डवर मेन्शन आहे तेवढा अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. त्यामुळे जर कॉलेज बॉन्ड घेत असेल तर कशासाठी घेतंय, किती घेतंय, अमाऊंट आहे का नाही, रूल्स काय आहेत, रेग्युलेशन काय आहेत, सर्व्हिस बॉन्ड आहे, पेनल्टीचा बॉन्ड आहे, सगळ्या गोष्टीला आधी क्लिअर करणं ही माहिती तुम्ही आता मिळवून ठेवा, जेणेकरून की तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्याच्या नंतर एसएमएल लिस्ट आल्याच्या नंतर चॉईस फिलिंगच्या टायमाला कुठल्याही प्रकारे धावपळ होणार नाही किंवा एखादं अनवॉन्टेड कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होऊन तुमचं पूर्ण 4 वर्ष वेस्ट जाणार नाही किंवा करिअर थोडं इकडे तिकडे होणार नाहीये. त्यानंतर तुम्हाला चेक करणं की त्या कॉलेजमध्ये पेनल्टीचा रूल किती. समजा जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं की पेनल्टी जेवढी गव्हर्नमेंटची आहे तेवढी घेतं कॉलेज, की एक्स्ट्रा ऍडिशनल काही अमाऊंट मागताय, तर असं कोणतं कॉलेज करतंय का हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं. नंतर तुम्हाला कट ऑफ चेक करणं. जसं की समजा एखादं कॉलेज आहे जे की तुमच्या टॉप लिस्टमध्ये त्या कॉलेजचा लास्ट इयरचा 90% कट ऑफ होता आणि तुम्हाला यावर्षी जर 91 किंवा 90% येत आहे ना, तर या कंडिशनमध्ये हे कॉलेज तुम्हाला 100% मिळणार आहे. तर मग तुम्ही एक क्विक डिसिजन घेऊ शकता की जे कॉलेज मला 100% मिळतंय ते कॉलेज मी वरी ठेवू की मग खाली ठेवू, आणि चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला किती कॉलेज टाकायचे त्याची पण तुम्हाला एक आयडिया मिळून जाते. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज कट ऑफ बघणं पण खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्हाला जर समजा एका कॉलेजमध्ये या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलेज वाईज हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा कॉलेज इन्फॉर्मेशन म्हणून. आम्ही तुम्हाला कॉलेज वाईज दररोज 3-4 कॉलेजचे व्हिडिओ बनवून इन्फॉर्मेशन डेफिनेटली शेअर करू की कोणत्या कॉलेजमध्ये किती फीस आहे, कॅटेगरी वाईज सीट किती आहेत, बॉन्ड काय आहे, पेनल्टीचा रूल आहे का नाही, किंवा मग कट ऑफ किती जातो याची आम्ही तुम्हाला कॉलेज वाईज सेपरेट माहिती पण डेफिनेटली शेअर करू. आता जर आपण सेकंड पॉईंट बघितला तर आपल्याला काउन्सिलिंगचं ऍप्लिकेशन फॉर्म भरणं पडतं. स्टेट कोटा प्लस जे काय मॅनेजमेंट कोटा आहे दोन्हीसाठी पण एकच फॉर्म भरणे. फीस लास्ट इयर 1000 रुपये होती. सर्व कॅटेगरीसाठी कुठल्या प्रकारे इथं काही बेनिफिट दिला जात नाहीये. यावर्षी जरी फीस इन्क्रीज झाली तर मॅक्झिमम 1300 ते 1500 रुपये तुम्हाला बघायला भेटेल. आता जर आपण काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशनची एक्सपेक्टेड डेट जर बघितली ना तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होताना दिसून येतील, आणि राऊंड 1चा जर रिझल्ट बघितला आपण तर जुलैच्या शेवटी किंवा त्याच्यानंतरचा जो महिना येईल त्या महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1चा रिझल्ट 100% बघायला भेटेल. या ठिकाणी लास्ट इयर काउन्सिलिंग कधी चालू झाली त्याची पण मी पीडीएफ टाकलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जवळपास 8/7/2025 ते 17/7/2025 या तारखेमध्ये चालू झाले होते, आणि इथं कुठल्या प्रकारे एसएमएल लिस्टची तारीख नव्हती, म्हणजे ही डेट अजून पण एक्सटेंड झालेली होती. म्हणजे जुलैच्या लास्ट वीक पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी संधी दिली जाऊ शकते. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणे, पण परत सांगतोय की 10 ते 12 दिवसाचा टाइम असतो. त्याच्यामुळे नंतर तुम्हाला डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी खूप जास्त धावपळ करावी लागेल. त्याच्यामुळे तुम्ही आता जो डॉक्युमेंट तयार करून ठेवले तर नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे धावपळ करायची गरज पडणार नाहीये. आता जर समजा आता आपण एसएमएल लिस्टचा विचार केला
तर एसएमएल लिस्ट काय राहते, किती मुलांनी काउन्सिलिंगमध्ये भाग घेण्यासाठी समजा अप्लाय केलंय त्याच मुलाची नावं एसएमएल लिस्ट मध्ये येतात. एसएमएल लिस्ट मध्ये आपल्याला आपला कॅटेगरी रँक मिळतो. जसं की आपल्या कॅटेगरी समजा आता एखादा विद्यार्थी जो की एससी कॅटेगरी मधून आहे आणि एससी कॅटेगरी मधून समजा जर तुमचा एसएमएल नंबर 90 असेल आणि एससी कॅटेगरी मधून जर समजा 90 जागा असतील टोटल गव्हर्नमेंट कॉलेजच्या, तर याच्यावरून कन्फर्म होतं की तुम्हाला 100% जे आहे ते या 90 सीट मध्ये 90 एसएमएल मधून कॅटेगरी रँक जो आहे ना, तर त्या मुलाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होणार आहे. तर एसएमएल लिस्टचा तुम्हाला फायदा होतो की तुम्हाला 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे की कोणतं टॉपचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे किंवा कोणतं कॉलेज मिळणार आहे ते आयडेंटिफाय होण्यासाठी तुम्हाला एसएमएल लिस्ट मध्ये जो कॅटेगरी रँक राहतो ना, तो तुम्हाला कामाला येतो. आणि ज्या मुलाची नावं एसएमएल लिस्ट मध्ये येतात त्याच मुलांना जे आहे ते ऍडमिशन दिलं जातं. तेच मुलं कॅप राऊंड 1 ते लास्ट राऊंड पर्यंत चॉईस फिलिंग करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आता आपण पुढचा विचार केला तर राऊंड वाईज चॉईस फिलिंग होते. एक राऊंड पासून 4था राऊंड होईल किंवा 5वा राऊंड होईल. जेवढे ऑनलाईन राहतील सगळ्या राऊंडला तुम्हाला परत परत चॉईस फिलिंग करणं असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि 4-5 राऊंड झाल्याच्या नंतर काय 1-2 जागा उरतील त्या जागांसाठी स्पॉट ऍडमिशन घेतलं जातं आणि स्पॉट ऍडमिशन मध्ये कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप दिली जात नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. प्रत्येक राऊंडसाठी परत परत चॉईस फिलिंग करणे. जर रूलमध्ये काही बदल झाला तर तुम्हाला तो नोटीसमध्ये अपडेट केला जातो. त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नोटीसला तुम्हाला बारकाईने रीड करणे. जर तुम्हाला नोटीस रीड करता येत नाही किंवा नोटीस कुठं मिळते ह्याची इन्फॉर्मेशन मिळत नाहीये तर डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याला जॉईन करा. येणारी प्रत्येक अपडेट मी एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून त्या ग्रुपमध्ये डेफिनेटली शेअर करून जेणेकरून की तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे अपडेट मिस होणार नाही आणि तुम्हाला एक मोफत मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. आता राऊंडनुसार जे नियम बदलतात ना, तर ते नियम कसे बदलणार आहे ते त्या नोटीसमध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्हाला ती नोटीस वाचणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला राऊंडनुसार काय नियम आहेत बीएससी नर्सिंग ऍडमिशनचे त्याच्यावर एक अलग व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तो पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पाहता त्याच्यानंतर आपल्याकडे पुढची गोष्ट कोणती की आपण अपग्रेड किंवा बेटरमेंट करू शकतो का, तर हा बिलकुल 100% करू शकतो. जसं की एखादा मुलगा आहे समजा आणि त्याला जर कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं आणि त्याला जर समजा कॅप राऊंड 1 मधलं कॉलेज नकोय आणि सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणं आहे, तर या कंडिशन मध्ये तुम्ही कॉलेज जॉईन करू शकता. तुमचं त्या ठिकाणी ऍडमिशन बुक करू शकता, कन्फर्म करू शकता आणि नंतर तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये जाऊ शकता. तिथून जर कॉलेज नाही आवडतं कॅप राऊंड 3 ला पण तुम्ही कॉलेज अपग्रेडसाठी जाऊ शकता. आणि जर तुम्हाला कॅप राऊंड 3 ला नवीन कॉलेज भेटलं तुम्ही जुनं ऍडमिशन कॅन्सल करून नवीन ऍडमिशन जे आहे ना तिथे जाऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकतात. किंवा मग अजून एक आपल्यापाशी इन्फॉर्मेशन असते की जर एखाद्या मुलाला कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट भेटलं आणि त्याला कॅप राऊंड 2 मध्ये जाणं आहे तर तुम्ही कॉलेज नाही जॉईन केलं तरी तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल केलं जातं. फक्त फरक एवढा आहे की या कॉलेजला जर तुमच्यापेक्षा जास्त रँक वाला मुलगा अप्लाय करेल तर मग कॅप राऊंड 1चं तुमचं कॉलेज जे आहे ते तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये न मिळता ते अदर मुलाला पण दिलं जाऊ शकतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि अपग्रेड झाल्याच्या नंतर तुम्ही मोस्टली थर्ड राऊंड पर्यंत अपग्रेड करू शकतात. लास्ट इयर कुठल्याही प्रकारचा रूल नव्हता, लास्ट राऊंड पर्यंत अपग्रेड झाले होते. पण एक जनरली रूल राहतो की तुम्ही थर्ड राऊंड पर्यंत अपग्रेड करू शकतात. पण सीट जर खूप सारे वॅकंट असतील तर तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत किंवा स्पॉट राऊंड पर्यंत पण अपग्रेडचा ऑप्शन दिला जाऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यामुळे अपग्रेड किंवा बेटरमेंटचे जे रूल आहेत ना, तर ते प्रत्येक राऊंडची जी नोटीस येणार आहे त्या नोटीसमध्ये अपग्रेड बेटरमेंटचे किंवा मग पेनाल्टीचे कट ऑफ डेटचे काय रूल आहे ते तुम्हाला बारकाईने त्या ठिकाणी रीड करणं पडतील. त्याच्यामुळे तुम्ही त्या नोटीसला व्यवस्थित वाचणार आहे, लक्षपूर्वक वाचणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. आता बेटरमेंटच्या नंतर पुढचा मुद्दा काय राहतो किंवा रिटेन्शन फॉर्म नेमका काय राहतो पहा. आता जसं मी एक्सप्लेन केलं की कॅप राऊंड मध्ये कॉलेज भेटलं तुम्हाला कॅप राऊंड 2 ला किंवा कॅप राऊंड 3 ला जाणं आहे ना, तर तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. जर तुम्हाला कॅप राऊंड 1 ला एखादं कॉलेज भेटलं तुम्ही कॅप राऊंड 1 च्या कॉलेजमध्ये जाऊन जर रिटेन्शन फॉर्म भरला तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ला कुठल्याही प्रकारे ऍडमिशनसाठी इलिजिबल नाही आहात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जर तुम्हाला पुढचा राऊंड खेळण्यात तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा. रिटेन्शन फॉर्म त्याच वेळेस भरणे ज्यावेळेस तुम्हाला ते कॉलेज आवडले, तुम्हाला त्याच कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणे, तुमचं ऍडमिशन कन्फर्म करणे, त्याच वेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिटेन्शन फॉर्म भरणार आहात. आता जर समजा आपण विचार केला सीट लिव्ह पेनल्टी किती, समजा आता नोटीस जसे येतील ना तर आपल्याला एक कट ऑफ डेट दिली जाते बघा. आणि ही कट ऑफ डेट काय राहते तर ऍडमिशन कॅन्सल करायची शेवटची तारीख राहते. म्हणजे ऍडमिशन क्लोज होतात किंवा मग ज्या मुलांनी ऍडमिशन केले त्या वर्षी त्यांना ऍडमिशन कॅन्सल करायची एक लास्ट डेट दिली जाते, तिलाच आपण कट ऑफ डेट म्हणतो. आणि कट ऑफ डेटच्या अगोदर जर आपण सीट कॅन्सल करतोय, जसं की समजा आता आजची कट ऑफ डेट आहे आणि जर समजा आपण आजच ऍडमिशन कॅन्सल केलं म्हणजे कट ऑफ डेटच्या अगोदर जे ऍडमिशन कॅन्सल केलं तुम्हाला जी पेनल्टी लागणार आहे ती फक्त 1500 रुपये असणार आहे. 1500 मध्ये तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जाणार आहे. पण जर सीट लिव्ह पेनल्टीचा विचार केला आपण कट ऑफ डेटच्या नंतर, कट ऑफ डेट गेल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जाऊन 11 वाजता जाऊन जर ऍडमिशन कॅन्सल केलं किंवा कट ऑफ डेटचा जो टाइम आणि डेट आहे त्याच्यानंतर तुम्ही 2 मिनिटांनी जरी जाऊन ऍडमिशन कॅन्सल केलं तरी गव्हर्नमेंटच्या रूलनुसार लास्ट इयरच्या ब्राउचरमध्ये जी पेनल्टी आहे ती 1.5 लाख रुपये आहे. आणि बरेच कॉलेज असे आहेत जे की तुमच्याकडून 4 वर्षाची पूर्ण ओपन कॅटेगरीची फीस मागतील आणि ती फीस तुम्हाला 4 लाखाच्या आसपास बघायला भेटेल. याच गोष्टीमुळे तुम्हाला बॉन्ड किती आहे याचा पण विचार करणं आहे, पेनल्टी कोणतं कॉलेज किती घेत आहे ह्या पण गोष्टीकडे लक्ष देणं आहे. आणि कट ऑफ डेटच्या नंतर तुम्हाला जी पेनल्टी आहे ना ती जवळपास 1.5
लाख रुपये आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सीट लीव पेनल्टी किती आहे याच्यावर फोकस करणार आहे आणि कट ऑफ डेटच्या अगोदरच तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करून घेणे. जर तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स करायचा नाहीये किंवा ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केलंय ते कॉलेज तुम्हाला आवडत नाहीये, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस कट ऑफ डेट निघून जाईल त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त पेनल्टी या ठिकाणी पेमेंट करावी लागणार आहे. पहा, ही जी इन्फॉर्मेशन होती बीएससी नर्सिंगचा रिझल्ट आल्याच्या नंतर पुढे काय करायचं नेमकं त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स हवा असेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जुळून राहा. आम्ही तुम्हाला प्रत्येक नोटीसवर जे आहे तो सेपरेट व्हिडिओ बनवून 100% शेअर करू. त्याचबरोबर जेवढी मी कॉलेज वाईज इन्फॉर्मेशन मेन्शन केली ना, त्या पॉईंटवर जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉलेज इन्फॉर्मेशन अशी कमेंट करा. मी तुम्हाला जेवढे काही कॉलेज आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, बीएससी नर्सिंगचे, तर त्या कॉलेज वाईज सेपरेट व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर एका महिन्याच्या आत 100% शेअर करेन, जेणेकरून की तुम्हाला राऊंड 1च्या चॉईस फिलिंग मध्ये एक आयडिया लागून जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज बरी ठेवणं आहे, कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये काय रूल्स आहेत आणि तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये खूप मोठी हेल्प होऊन जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी कडून पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर 1999 रुपये जी आहे ती आमची पेड काउन्सिलिंगची फीस आहे. बीएससी नर्सिंग कोर्ससाठी स्टेट कोटा, मॅनेजमेंट कोटा दोन्हीची पण, स्पॉट ऍडमिशनची पण, त्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन पण करू आणि तुमची ऑनलाईन जेवढी काय प्रक्रिया आहे ती वैयक्तिक स्वतः आम्ही पूर्णपणे कंप्लीट करू. तुम्हाला घरातून कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाहीये.